मित्रांनो, आम्हाला मालकानं परवा दिवशी नवा पंप आणून दिलता. तर भावांनो, आज चालेल आपलं शिफ्टिंग. तर नमस्कार पब्लिक, मी तुमच्या सर्वांचा लाडका ब्लॉगर संत्या. तर ब्लॉगर संत्या निघाला आज थेट मालकाच्या घरी, कारण आपल्याला काढायचा आहे मालकाचा ऊस. आपण इनफिल्टर घेऊन पुढे गेलो, तेवढ्यात आलं पाठीमागणं मशीन. जसं मशीन आलं, पोरांनी फडफडला आणि केलं मशीन चालू. आपण गेलतो आंघोळ करायला, आंघोळ ते करून आला वापस. तेवढ्यात काय छोटं मालिक आलं ते फडामध्ये. आज विषय कसा आहे, फड बी त्यांचा आहे आणि मशीन बी त्यांचं आहे. असला फड बघून मॅनेजरच्या फिलिंग डायरेक्ट ढगामध्येच गेल्या. मॅनेजर फुल खुश होते, कारण दीड सरीलाच एक इन्फिल्टर बाजूला निघत होते. एक फड संपला की लगेच आणला रोटर आणि केला दुसऱ्या फडाला जागा जायला. तर काय रात्री आपल्या मशीनचा पत्रा पडला होता, ते सारं पाचटच गेलं मशीनच्या इंजन पाशी. पाचट ते काढून मशीन चालू करायचं, तेवढा ते छोटे मालिक आले ते चाय घेऊन. पण काय माझी बारी आली आणि चहाच संपला. काय भेटला नाही म्हणून बारक्या मालकासोबत भांडणं केली आणि मशीन काढलं डायरेक्ट फडाच्या बाहेर. मग काय, आज आपण आणली होती चिखल काढायला गन. तर गन बघून हे गोल्या इतका खुश झालता का नाही, म्हणलं आता आपलं टेन्शनच गेलं भाऊ. नुसती हवा भरायची कंप्रेसरमध्ये चिखल काढायचा. तर इथं ट्रायल घेण्यासाठी सुद्धा यांचे भांडणं चालू होती. मग रविभाई म्हणला, तुमचं तुम्ही ट्रायल घ्या, मी बगीचे न डावले. तो आपल्या का विषयच नाही हो, सगळ्या मशनीत झाल्यात. मित्रांनो, आम्हाला मालकानं परवा दिवशी नवा पंप आणून दिलता. त्याची हे हाल केले. गाण्या काय केलंस त्या पंपाला? चल त्याला खोरे गाण्या हो, त्या पंपाला काय केलंस?